भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पितळेच्या मूर्तीसह घरातील मोबाईल आणि रोख रक्कम चोरणाऱ्या संशयित चोरट्याला चोरी केलेला माल विक्रीसाठी आणला असता नाशिक रोड परिसरातील गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील आणि महेंद्र जाधव यांच्यासह पोलीस अंमलदार योगेश रानडे यांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून बिटको चौक येथून अटक केली आहे। चोरी केलेला मुद्देमालसुद्धा संशयिताकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे। या कारवाईमुळे 3 दिवसांपूर्वी चोरीची तक्रार दाखल करणाऱ्या जेल रोड येथील बन्सी बंगला परिसरात राहणाऱ्या तक्रारदार महिला सुशीला चंद्र मोरे यांना त्यांच्या घरातील दररोज वंदन करत असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती, मोबाईल आणि चोरी गेलेली रक्कम मिळाल्याची माहिती ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मिळाल्यानं त्यांचा स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगुणित झाला आहे। दिनांक 12/8/25 रोजी दुपारी 12 वाजे सुमारास नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जेल रोड भागात राहणाऱ्या श्रीमती सुशीला बन्सीलाल चंद्र मोरे यांच्या उघड्या घरातून कोणीतरी अज्ञात चोराने घरात प्रवेश करून चोरी केलेली होती। त्याच्यामध्ये त्यांच्या घरातून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साधारणतः 1.5 फुटाची पितळी मूर्ती आहे, 1.5 किलो वजनाची। त्यानंतर एक छोटा मोबाईल हँडसेट आणि 5,000 रोख अशी चोरी झालेले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 410/25 BNS कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा तपास नाशिक रोड DB पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्याकडे दिलेला आहे। त्यांनी गुन्हा मिळाल्यानंतर गुप्त बातमीदार नेमले आणि हद्दीतील जे चोर आहेत त्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली। त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की देवळाली गावात राहणारा गौरव आनंद बाविस्कर यांनी सदरचा प्रकार केलेला आहे। तरी त्या आरोपीस नाशिक रोड DB पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव, पोलीस अंमलदार सागर आडणे, पोलीस अंमलदार अरुण गाडेकर, पोलीस अंमलदार रोहित शिंदे आणि पोलीस अंमलदार योगेश रानडे या टीमने व्यवस्थित सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतला आणि गुन्ह्यातील संपूर्ण माल त्याच्याकडे रिकव्हर केला आहे। तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पितळी मूर्ती अंदाजे 1.5 किलो वजनाची, त्यानंतर एक 2,000 रुपये किमतीचा मायक्रोमॅक्स कंपनीचा साधा मोबाईल हँडसेट आणि 5,000 रुपये रोख रक्कम, 500 रुपयाच्या चालनीच्या नोटा, असं पूर्ण रक्कम 100% रक्कम मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये त्यांनी रिकव्हर केलेला आहे। सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, मान्य पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर, मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड DB पथकाचे अंमलदारांनी केलेले आहे। हा प्रकार 12/8/25 चा आहे। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे, त्याच्यात तात्काळ रिकव्हरी झाली। चोरीच्या मागचे त्याच्यावर 3 चोरीचे गुन्हे दाखल होते यापूर्वी। नाशिक रोड पोलीस स्टेशन चोरीचीच आहे, बोर्टा चोर आहे, त्याच्यातूनच त्यांनी तो प्रकार केलेला आहे। नाही, सध्या त्याच्या ताब्यातच मिळाले। त्यांना गोपनीय बातमी मिळाली होती की तो मूर्ती विकणार आहे म्हणून, त्यामुळे त्या गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, प्रवीण सूर्यवंशी, संदीप पवार यांच्यासह गुन्हे शोध कार्य करणारे विशाल पाटील, विष्णू गोसावी, महेंद्र जाधव, सागर आडणे, रोहित शिंदे, योगेश रानडे आणि गाडेकर यांचं कौतुक केलंय। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड।